आज आहे मिक्स फळांची रेसिपी। याप्रमाणे आपण मिक्स फळांची डिश बनवली तर का कोणाला आवडणार नाही खायला। चला तर मग आज बनवूया पपई, डाळिंब आणि पेरू यापासून आंबट गोड कोशिंबीर। ही थोडी तिखटसुद्धा आहे बरं। त्यापूर्वी स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। इथे तुम्हाला आवडेल असं बरंच काही आहे, त्यामुळे या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। म्हणजे काय होईल, प्रत्येक व्हिडिओ पटकन तुम्हाला समजेल आणि तुम्हाला लगेच बघता येईल। तर चला आपण कोशिंबीर करूया। त्यासाठी इथे मी हा गुलाबी रंगाचा पेरू घेतलेला आहे आणि आता मी हा बारीक चिरून घेणार आहे। बारीक कशासाठी, तर कोशिंबीर वगैरे हे पदार्थ असतात त्यावेळेला फळं असोत किंवा टोमॅटो कांदा असो, जितका आपण बारीक चिरतो तेवढा तो खायला खूप छान लागतो आणि आकर्षक पण दिसतो। तर म्हणूनच ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी हे अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घेते। तर या पद्धतीनं मी अख्खा एक पेरू घेतला आहे, तो चिरून घेणार आहे। मला फळं असोत किंवा भाज्या असोत विळीवर चिरायला खूप आवडतं, कारण विळी आपण ओट्यावर पण ठेवू शकतो आणि आपले दोन्ही हात मोकळे राहतात। व्यवस्थित प्रेशर देऊन आपण भाज्या वगैरे चिरू शकतो। आणि माझ्या विळीचं पातं लोखंडी आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला लोहसुद्धा त्याच्यातून मिळतं। लोहाची कमतरता कमी करण्यासाठी आपण लोखंडी भांडी वापरतो, तशीच ही लोखंडी पात्याची विळी मी रोज वापरते। तर अशा पद्धतीनं इथे मी पेरू चिरून झाला की डाळिंब चिरणार आहे आणि त्याचे दाणे काढून घेणार आहे। बघा, बोलता बोलता पेरू चिरून पण झाला। तर चला आता डाळिंब सोलून घेऊ, त्याचे दाणे काढून घेऊ। इथे मी अर्ध डाळिंब वापरले आणि त्याच्यानंतर हा पपई चिरून घ्यायचा आहे। पपईसुद्धा मी त्याच पद्धतीनं बारीक चिरून घेणार आहे। हा अशा पद्धतीनं साल काढून पेरूसारखाच बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण कोशिंबीर करूया। हा चिरून घेतलेला पेरू आहे, मी हा पातेलीमध्ये आता मिक्स करणार आहे। पातेली किंवा मोठा वाडगा घेऊन त्याच्यामध्ये आपण ते मिक्स करू शकतो। अशा प्रकारे जेव्हा आपण मिक्सिंग वगैरे करतो त्यावेळेला जेवढं साहित्य आहे त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजची भांडी वापरायची, म्हणजे आपल्याला मिक्सिंगला खूप सोपं पडतं। तर ही फळं या पद्धतीनं सगळी एकत्र करून घ्यायची। इथे तुम्हाला हातानं चुरडायचं असेल तर चुरडू शकता, पण पपई फार किचका करून चालणार नाही आहे। त्यामध्ये आता थोडंसं तिखट, मीठ आणि चवीपुरती साखर हे घटक वापरायचे। हे सुद्धा अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आपल्याला एरवीसुद्धा फळांना तिखट मीठ लावून खायला आवडतंच, तसंच इथे मी तिखट मीठ वापरलेलं आहे। हे आपापल्या आवडीनुसार तिखट मीठ आपण कमी जास्त वापरू शकतो। तुम्हाला वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल। आता हे तिखट मीठ साखर या सगळ्या फोडीनं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं दही। दही फक्त मिक्स करण्यापुरतंच वापरायचं। आपण रायत्याला जसं भरपूर दही वापरतो तसं यामध्ये दही नाही वापरायचं, म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात
फळांचा स्वाद घेता येईल. तर या पद्धतीनं ही आपली व्यवस्थित ढवळून झाली की तयार झाली आंबट गोड आणि किंचित तिखट अशी कोशिंबीर, मिक्स फळांची कोशिंबीर. आपण जेवायच्या वेळेला आमटी भाताबरोबर ही कोशिंबीर खायला छान लागतेच, पण त्याचबरोबर वाटीत घेऊन चमच्याने खायलासुद्धा खूप छान लागते. करून खाऊन तर बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.